हाय गाईज, कशा आहात तुम्ही? नमस्ते, वेलकम और वेलकम बॅक टू दिस चॅनल. आज आहे डे 4 इन केरला आणि आम्ही आता जस्ट चहा पित होतो आणि मी चहासोबत डार्क फॅन्टसी खात होती. तर मला यश आणि शिवानी बोलले की हे काय वियर्ड कॉम्बिनेशन खातात, ते लोक असं नॉर्मल बिस्किट खातात. शिवानी तर चहा पित पण नाही, बट ती असं नॉर्मल न्यूट्रीलाईट वगैरे काहीतरी खातात आणि यशला आवडत नाही चहाबरोबर काही बिस्किट वगैरे. तर त्या लोकांनी मला सगळं आम्ही बघितलंय पण क्रीम बिस्किट नाही बघितलंय, स्पेशली डार्क फॅन्टसी नाही यार खातात. तुम्हाला सांगू, तुम्हाला खरं नाही वाटणार, माझं हे फेवरेट बिस्किट आहे. म्हणजे ऑरेंज बिस्किट विथ चाय, दॅट इज माय फेवरेट कॉम्बिनेशन. बट आय नो हे लोक मला खूप जज करतायत. विचार केला की असं वियर्ड फूड कॉम्बिनेशन ट्राय करूया, की जे कोणी कधी असं ट्राय केलं नसेल, मे बी तुम्ही केलं पण असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्ही केलं असेल तर. कारण की नॉर्मली लोक नाही इतकं ट्राय करत. नॉर्मली म्हणजे जे आपण नेहमी खातो तेच खातो. आणि मी असं खूप बघितलं आहे की फ्राईजसोबत लोक आईस्क्रीम खात आहेत, ते सगळं मी नाही करणार आहे. तू केचप खाल्लं तर काय मजा येणार आहे? सगळे लोक तेच खातात. कोण लोक फ्राईज सोबत आईस्क्रीम खातात, तर तुला करायला लावू. हे तुम्हाला पण करायचं आहे नेक्स्ट टाइम. नेक्स्ट टाइम ना, हां. नेक्स्ट टाइम किसने देखा है, किसने बघितलं आहे नेक्स्ट टाइम. आता बघ कसं खायला लावतो वेगळं वेगळं. तू दाखवलं ना आम्हाला ऑरेंज बिस्किट आणि चहा, आता तू बघ. पण यश जास्त वेगळं ट्राय करतो आणि आम्ही नॉर्मल असं डाळ भात, भेंडीची भाजी, चपाती. आणि यश काल कुट्टू पराठा कोत्तू पराठा प्लस लेमन राईस असं काहीतरी वेगळं ट्राय करत होता. आणि आम्ही असं किझी की बिर्याणीने त्याला स्पेल वेगळं करतात आपण. किरी बिर्याणी ट्राय करायचं होतं त्याला. बट त्याचं ना स्पेलिंग, इकडचे काय स्पेलिंग वेगळं आहे आणि प्रनाऊन्सिएशन वेगळं आहे. आणि जसं आपण ते लिहितं तसं आपण प्रनाऊन्स केलं तसं लाईक लोकांना समजतच नाही. त्रिवेंद्रमचं ते लोक काहीतरी वेगळंच त्रिवेंद्रम ते असं कळत नाही की ते लोक काय बोलत आहेत. पण ठीक आहे, आता स्टार्ट. टोर्नेडो वाटलेलं. हां, तो म्हणजे कॅब ड्रायव्हर त्रिवेंद्रम बोलतोय. तो त्याला बोलायचं होतं इथे एक पुवर क्रूज करून आहे, ते खूप चांगलं आहे. तर तो बोला की नक्की हे विजिट कर, खूप छान आहे. आणि हे त्रिवेंद्रममध्येच आहे. आणि मला टोरंटो ऐकायला म्हणजे कॅनडामध्ये कुठे जाऊ मी आता. लागतं तुम्हाला ट्राय करायचं का एक टेस्ट? मी ट्राय करेन, मला काय हरकत नाही. मी चहा जेवढी पिते ती पण नाही. हे बघा, लाईक डार्क फॅन्टसी मध्ये बुडवायचं. ट्राय करायचं. मी माझं हे दुसरं घेईन. मी चांगले काम करायला चाललोय ना. मी चहा कुठे आहे? दे चहा थोडीशी. शिवानी जज करते आपल्याला. नाही, तुम्हाला जज कोण झाले? अरे असं अर्धवट नाही, पूर्ण बुडवायचं आहे. चांगलं लागतंय ना? चांगलं असलं. खूप चांगलं लागतंय. आता तुझी बारी. नाही, मी कमी आहे. तर चकली आवडते चहासोबत. चकली चांगली लागते. आपल्याकडे चकल्या आहेत, मोरोक्को आहे. चहासोबत चकली आवडते, चहासोबत चपाती आवडते, काही पण खाऊ शकते. ठीक आहे, आता आम्ही या एअरबीएनबीमध्ये लास्ट डे आहे आज, सो मिस करणार आहे आम्ही हा एअरबीएनबी. आणि आम्ही नंतर नाही टचवूड मी नाही रडली ट्रिपमध्ये. नाही रडली नव्हती, ते म्हणजे खुशी के आसू होते. म्हणजे मला असं सनलाईट किंवा कुठे गेलं ना की माझ्या डोळ्यातून पाणी येतं, ते तो म्हणतोय. रिअल नाही रडत आहे मी. ठीक आहे, आता मी चहा पिऊन घेते. या एअरबीएनबीला आम्ही बाय म्हणतोय, खूप वाईट वाटतं आहे. आणि आम्ही तसं बॅग्स वगैरे ठेवले आहेत. बॅग्स बघ एवढे मोठे आहेत त्याशिवाय. वाईट वाटतं, असं वाटतं की हेच आपलं घर आहे. हां, असं आम्हाला असं वाटलं हे आमचं गावचं घर आहे. आम्ही अशाच सगळे लोक हे करतोय. तुम्हाला या एअरबीएनबीची लिंक हवी असेल तर मी नक्की देईन, कारण की खूप चांगलं आहे. तुम्ही काहीतरी बोलत होता ना. हो, आणि आय ॲडमिट तर पहिलं ह्याने असं सरळ ठेवलेलं आणि ते जात नव्हतं. आता वाकडा ठेवतोय. ही बॅग किती ॲस्थेटिक वाटते यार. तेव्हा कशी जात होती, आता का नाही जाते? गणित बरोबर होतं, माझं गणित बरोबर होतं. कसं? कारण ते जातच नाही. त्यांनी त्यांनी रॉड लावलाय. बरोबर आहे तुझं, त्यांनी रॉड लावलाय तो येड्यासारखा मध्येच. बाय एअरबीएनबी, विल मिस यू. खूप मस्त आहे हा एअरबीएनबी. फायनली आम्ही आमच्या सेकंड एअरबीएनबीमध्ये आलेलो आहे. आणि शिवानी आणि यश आता होम टूर म्हणजे हा एअरबीएनबीचा टूर करतात. सो मी विचार केला की मी बाहेर थांबते आणि मी आतमध्ये नाही जात.
कारण की मला फर्स्ट इम्प्रेशन्स द्यायचं आहे तुमच्यासाठी. बघा मी तुमच्यासाठी Airbnb बघत नाही आहे. सो लाईक करा, शेअर करा, सगळं करा तुम्ही. आणि आता शिवानी आणि यशचं होम टूर झालेलं आहे, Airbnb टूर. आता माझी बारी. आतमध्ये आल्यावरती हे आहे लाईक असं दिसतं. हे बघा रेडी झाल्यावरती आपण इथे किती फोटोज काढू शकतो. किती एस्थेटिक वाटतंय, खूप मस्त आहे. आणि आपण जेवताना भारी एकदम कोझी आणि मस्त आहे. आणि व्ह्यू बापरे, सगळीकडे कोकोनट ट्रीज आहेत आणि लाईक इथे सगळीकडे कौलारू घर आहेत माहिती आहेत. म्हणजे ते इथे गरमी आहे, सो कौलारू घर कसं असं थंडावा करतं. तर मस्त. जाऊया आतमध्ये. बापरे हां, खूप मस्त आहे, आवडला मला. आणि असे लाईट्स आणि असं सगळे. आणि हा फुल म्हणजे Airbnb असा आहे की कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आम्ही व्हिडिओ बनवू शकतो. बाथरूम सिम्पल आहे. बाथरूम स्पेशियस आहे, हो, छोटा नाही आहे. बट ठीक आहे, आपण ते वाला हे काय आहे लाईक प्लेट्स आहेत का? डेकोरेशनसाठी लावतात प्लेट्स. हा कॉर्नर खूप मस्त आहे, खूप जास्त एस्थेटिक. आणि ह्यांचे लॅम्प्स असेच आहेत आपल्या त्या Airbnb मध्ये पण आम्ही बघितलेले. ह्यांचे लॅम्प्स असेच असतात आय गेस. काहीतरी आहे का हे? नाही, हे डिझाईन तिने केलंय बट खूप मस्त आहे. लाईक 8 पीसेस आहेत ना हे असे कॉर्नरला, तिकडे ते काहीतरी वेगळंच आहे. आम्ही काल नेपियर म्युझियमला गेलेलो, तिकडे असे वेगळे मास होते. वाटतं शिवानी हा घेणार आहे का? कारण की तिकडे फुल मिरर आहे. तिकडे फुल मिरर आहे का? हा बट खूप एस्थेटिक आहे, खूप मस्त आहे. मला हे खूप आवडलं. वाव, मस्त ना. हा, इथे शिवानी काय करते माहितीये, जेव्हा पण कुठे पण Airbnb मध्ये लगेच असं कपडे लावून ठेवते. मला लावायचेच असतात. मस्त आहे, खूप मस्त आहे. पिंक पिंक असं वाटतं हे मुलींचाच रूम आहे. आणि हे किती युनिक आहे हा बल्ब. आयडिया सोडले पाहिजेत गाईज. न्यू घर मॅनिफेस्टेशन. आणि तसं बसून कमोड नाही, हे बोलत होते मी, हे मिरर वा इथे बसून इथे ठेवायचा आपला कॅमेरा आणि रेडी होत ए डीजेचं पण नाव ठेवलं पाहिजे आपलं आणि तुझा. हा पण कॉर्नर मस्त आहे. सगळे कॉर्नर्स ज्यांनी पण आर्किटेक्ट केलं असेल या घराचं त्याला 1000 इंटिरियर. किचन पण मस्त आहे. वाव. इथे आपण गरम करून मी कुक नाही करणार आहे. मॅगी आणली आहे बाय द वे. तुम्हाला मॅगीचं तुम्हाला बघायचं असेल तर गोवाचा ब्लॉग जाऊन बघा. बट मस्त आहे की तर. आणि सगळीकडे असं व्हाईट आहे लाईक एकदम मस्त. सो आता थोडंसं आम्ही हे करतो, अनपॅकिंग म्हणजे माझ्या होम लाईक Airbnbच्या टूरसाठी आम्ही असं सगळं बाहेर ठेवलेलं. चल घेऊया. आम्ही सगळं सामान असं बाहेरच ठेवलेलं. कानाकोपऱ्यात मिरर आहेत. शिवानीने या मिररसाठी हा रूम घेतला आहे. आणि मी आणि शिवानी असं चालू, हे लोक काही रेडी होऊन आलेत. आम्ही तिकडे होतो तर गब्बस. आम्ही असं विचार केला की इथे चांगला नवीन घरात आंघोळ मस्त. मी तिकडे पण गेली. आता तुम्हाला अग्री करावं लागेल की मी रूम चांगले शोधते. शिवानी बेस्ट काय त्याला काय म्हणतात, ट्रिप होस्ट. शट अप, होस्ट कोणीच नाहीये. ट्रिप आयटनरी प्लॅनर तू चांगली आहे. ट्रिप प्लॅनर. चला आता थोड्या वेळाने आपण भेटू. हे सेम व्लॉग ह्यांच्या घरी आहे. खूप मस्त आहे. कसं टूरच्या नादात सगळे बॅग्स बाहेरच ठेवले. ठीक आहे चला. हे आम्ही हलीम ऑर्डर केलं आहे, बीटरूट कबाब, पनीर टिक्का आणि ही बिर्याणी दाखव रे. बिर्याणी सोबत चपाती खायची आहे आणि कटलेट सोबत हलीम. नाईस यार, नाईस. कारण तूच स्वतः बोललेली की मला वियर्ड कॉम्बिनेशन करायचं. आणि वियर्ड म्हणजे असं नाही की चपाती आणि बिर्याणी का, कारण चपाती आणि बिर्याणी म्हणजे मेक्सिकन ते बरिटो जे मिळतात त्याच्यामध्ये राईस असतो. तर मग चपाती आणि राईस तर खातात लोक. तर मग तुला पण खाऊन बघावं लागेल. एक काम कर, हे जे हाफ आहे ना, हे बघ
हे जे हाफ आहे ना ह्याच्या आतमध्ये बिर्याणी भर, ह्याचा रॅप कर आणि नाही तिला हवं तसं ती खाईल. पेपर पनीर बिर्याणी. आणि कुठून ऑर्डर मी माझं नंतर घेईन, तुम्ही घे. नाही मी तिला फक्त चपाती तलायवा बिर्याणी. थलायवा बिर्याणी आणि बिर्याणी. हलीम असतोच होता. पण चपाती चांगली आहे एकदम अशी. चपाती आणि बिर्याणी गाईस. बीटरूट हेल्दी हेल्दी. बिघड नाही वाटत आहे चपाती आणि बिर्याणी. खाऊन घे पूर्ण. मला असं वाटतं हलीम आणि बीटरूट कबाब जरा वियर्ड. वाटत नाही काय चिकन बिकन वाटत नाही असं. हा ना पण चांगलं आहे का? हा मस्त तिखट आहे मला मी असं असं आवडलं. ऐकलंय की हे रात्रभर असं हा हो हलीम आणि बीटरूट कबाब. जर तुम्ही केरलामधनं असाल तर मी पहिलंच तुमची माफी मागते. असं मी हे असं काही कॉम्बिनेशन रोजच्या जीवनात नाही खात. हे फक्त आतासाठी आहे. काय टेस्टच नाही लागली. हे काय चालू आहे? तू काय करतोय? काय हे म्हणजे हा कॅमेरा आता फक्त माझा आहे. जसा माझा लॅपटॉप फक्त माझा आहे, जसा माझा माईक फक्त माझा आहे, हा कॅमेरा फक्त माझा आहे. जर पुढच्या वर्षी नसेल तर हे बघा. जर पुढचं वाचलं नसेल तर हे बघा. बघितलं तू मागचं उचलला ना, फायदा झाला ना मागचं लिहून. पुढे बघ काय लिहिलंय, समजलं? हा माईक माझा आहे. शिवानी आता हात लावायचा नाही. हात काय लावायचा. लिहिलंय? हात लावायचा नाही. हात लावून मी असं करू शकते. सो हा मेकअप मस्त शिवानीने केलेला आहे आणि मी त्याचा एक असा मस्त सेपरेट व्हिडिओ पण केला आहे. तो लवकरच मी टाकेल. आणि हां माईकची बारी आहे. तुम्ही बघतायत का आता DJIला पण याने काहीतरी केलं आहे. काय एक्स काहीतरी ते लिहिलं आहे याने. हा माईक इथे दिसत नाही आहे. एक्सटेन्शन. नाही आवडलंय मला. हे का केलं खराब? का केलं? जा माझ्यासाठी मॅगी करून जा लवकर जा. शिवानीला अजिबात ॲक्टिंग नाही जमत. जा लवकर जा. मला नाही आवडलं. का केलं माझा आयपॅड खराब? का केलं माझा आयपॅड खराब? जा मॅगी करा आता. काहीतरी माझा आयपॅड. फोन म्हणते तो फोन कर. अरे पण माझं आयफोनच्या वरती दिलं. वर लिहिलं. अरे माझा फोन आहे, माझी मर्जी आहे, काय हरकत आहे. हे बघ, अ व्हेरी गुड कॅमेरा सेटअप. त्याच्यापुढे दॅट 2 3 तुला माहितीये तू हे 3 वर्षाच्या मुलासारखं केलंय. शिट मी बघ चुकून काय लिहिलं. दॅट 2 3 आयपॅड. मला लिहायचं होतं दॅट 2 3 कॅमेराज. ओ तुला ह्याच्यात वेळ करायचं ना. हा आमचा झाला ना चहा उकळून, आपला काढला ना हा की काय करूया माहितीये, हा. ते आल्याचं आपण हे घेतलं आठवतंय का, कॅन्डी. ए काही पण यार यश. मगाशी माझ्या आलेलं डोक्यात. हा. मला म्हटलं ते विरघळणार नाही ते. म्हणून तर हिला द्यायचंय, वियर्ड असतं करायचं हिला. अच्छा ओके. तर आता वाजले आहेत 7 वाजलेत आणि आम्ही असं जाणार होतो बाहेर कुठेतरी, बट कॅन्सल केलं. आम्ही असं विचार केला थोडंसं असंच घरी गप्पा वगैरे मारू, असं स्लो इव्हनिंग करू. तर आता आम्ही पितो आहे चहा मॅनिटरी आहे आणि मी करते आहे वियर्ड फूड कॉम्बिनेशन. तर शिवानी आणि यशला सुचलं की ॲपलला डुबवून चहामध्ये खायचं. चहाचं जर कोणी चहाप्रेमी असेल माझ्यासारखं तर मला माहिती आहे तुम्ही मला शिव्या घालणार आहेत, बट आय एम सॉरी. पुन्हा मी पहिलंच सॉरी बोलून टाकते चुका करायच्या अगोदर. सो आता बघूया. मला खूप असं कसं तरी होतं आहे. हे बघ, तुला एकच तू फळ खाते ऍपल. हां आता उद्यापासून तू तो पण नको खावा या इच्छेने तुला ते दिलेलं आहे. नाहीतर काय असं वियर्ड करणार ना, म्हणून बघू खाऊन बघ. पूर्ण डुबा कलर आला पाहिजे, टेस्टी लागणार बघ. आता आईला पूर्ण गेला खाली. म्हणजे कधीच पुन्हा जर तुला काय झालं तर पहिलेच बोल, त्याची जबाबदार तू, पुरेपूर तू असशील. चांगलं असते ना. वेळ नाही वाटत आहे. नाही वाटत आहे. त्यांच्या घरातल्या लोकांना सांगायचं तुम्ही व्हिडिओ बघा. अख्खाच खायला लावला तिला. हा मी पूर्ण खाते, कट वगैरे काय करत नाही. लाज वाटते तुला बिचारा लहान पुरीला. लहान मुलं आहे चांगलं वाटलं मला. लोकांना असं वाटेल का, मला माहिती नाही. एक सिप त्यासोबत असं हा खात एक सिप चहा पी. हा हे वियर्ड आहे ना. आता कसं हा. चहा प्यायचा, एक घास ऍपल खायचा, एक घोट चहा प्यायचा. आता वेळ वाटत
आता यक वाटतंय, थोडंसं यक वाटतंय. उद्या मी चहा स्किप करेल, मला नको उद्या चहा. चहाकडे बघूनच यक वाटेल. तुम्हाला कोणावरती राग आला असेल तर त्याला चहा आणि ॲपल खायला लावा. मी असं चॅलेंज देणारच नाही तुला की तुम्हाला चॅलेंज कर. गाईज तुम्ही कॉमेंट करा की तुम्हाला वाईब विथ यशी पण असं वियर्ड फूड कॉम्बिनेशन ट्राय केलं आणि तेव्हा मी त्यांना दिलं पाहिजे, असं माझ्यासोबत अन्याय होता. अजिबात नाही गाईज. यश जिंदाबाद. कॉमेंट करा यश बाय की जय. नाही, कॉमेंट करा टीम यश गाईज. कॉमेंट करा तुम्ही टीम यश मध्ये, तुम्ही टीम अपूर्वा मध्ये नाही आहात. टीम अपूर्ववाले पण कॉमेंट करा, टीम यशवाले पण कॉमेंट करा. बघूया कोण जिंकतं, बघूया. गाईज तुम्ही मला जिंकवणार ना, प्लीज गाईज, हे असं नाही करायचं. असं बोलल्यावर तुझंच नाम करणार ते लोक. प्लीज. यशला पण मला असं वाटतं यशला आवडेल की मी जिंकलेली. हो, मला आवडेल तू जिंकलेली, पण तू जिंकणार नाही. नाही जिंकणार तू. तुझा चॅनल आहे, मी पण कमेंट करतो टीम अपूर्वा. ठीक आहे बस झालं आता. माझी चहा संपली बट ऍपल काय संपला नाही बघा. तू चहा संपवली. हा, गुड. बस झालं. आता आपण भेटूया. जर आम्ही काय खाल्लं, मॅगी खाल्लं किंवा डिनर काय खाल्लं तर तेव्हा आपण भेटूया. तुझा दुसरा चॅलेंज तुझ्याकडे आलेला आहे. आता मी असंच म्हणजे काम करता करता विचार करत होती की मॅगी खाऊ, बट काय या लोकांनी मला सांगितलं मॅगी बरोबर जिंजरचं कोणतं तरी चॉकलेट आहे, एक स्वीट जिंजरचं चॉकलेट. मला ते अजिबात नाही आवडत. जिंजरचं चॉकलेट कोण खातं? पहिले तर ते जिंजरचं चॉकलेट नाही, ते जिंजरची कॅन्डी. जिंजरची कॅन्डी कोण खातं? मला ते नाही आवडत. शुगर आणि जिंजर काय वियर्ड कॉम्बिनेशन आहे ते. देतो तुला. वेट, आय विल बी बॅक. थँक्यू. त्याच्यातून एक काढ, त्याच्यात टाक आणि खा. गाईज सर मी काढून देतो. जर हा व्हिडिओ आला तर म्हणजे मी जिवंत आहे. काय झालं? हरलीस का? माईक कुठे आहे? वॉमिटिंग सारखं वाटलं मला. यक. कोणाची आयडिया होती? डोळ्यातून पाणी आलं माझ्या. हे बघ, म्हणजे जर त्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे म्हणजे तू फेल झाला. समजलं? हा गेम होता आणि या गेम मध्ये तू फेल झाली. नाही. या व्हिडिओचं टायटल तुला टाकावं लागणार आहे, हाऊ आय फेल्ड. नाही Yes. फेल नाही, मी खाल्लं नाही. पूर्ण तू आतमध्ये गेलं का तुझ्या? ते नाही गेलं, ते डब्यात गेलेलं आहे कचऱ्याच्या. अजिबात जवळ नाही, खूप लांब आहे. बघ, एवढं जवळ बघायला तरी खूप लांब आहे. ओके. समजलं? तू हा. हरली आहेस. मी हरली नाही, मी ट्राय केलंय. येस, तू ट्राय केलं. हे घे, शाबाश. पुढे गेली. शाबाश. ट्राय तर केलं. शिवानीला विचारत. हा, शिवानीने बघितलं नाही ना तुझं तोंड. चला, असं झालेलं आणि शेवटी ते डस्टबिन मध्ये गेलं. ती कॅन्डी आम्ही डायजेशन साठी खातो अपूर्वा. नाही तर काय. ती मॅगी सोबत खाऊन दाखव मला. चल, हे बघ, चॅलेंज कोणाचा होता? चॅलेंज कोणाचं होतं? मग तू ट्राय तर जर करतो. मी केलं तर मग तू असं टायटल टाकशील हवाई फेल्ड. हा चालेल, डन. डन. आणा जा. त्या मॅगी सोबत अन्याय होतोय. हिने एवढी मोठी खाल्लेली. हो नाही, ह्याच्याहून जास्त मोठी होती. हो, नाही मोठीच खाल्ली. हे खूपच लहान आहे. प्लीज गाईज, हिला नाही आवडलं पाहिजे. आता माझी वाट लागेल. प्लीज गाईज, प्लीज. माझी वाट लागेल. मला असं वाटतं ऐक मला असं वाटतं द फर्स्ट थिंग, मी जिंजर कॅन्डी खात नाही, मला ते टेस्ट नाही आवडत. आणि त्यात मॅगी खूप वियर्ड लागलं मला. एकदम परफेक्ट तुझं सगळं ऐकलंय. पण हिने काय सांगितलेलं? जर हिने खाऊन दाखवली तर तू व्हिडिओचा टायटल काय ठरशील? हाऊ आय फेल्ड माय. कुठला चॅलेंज आहे हा? वियर्ड फूड कॉम्बो. येस, हाऊ आय फेल्ड द वियर्ड फूड कॉम्बो चॅलेंज. येस, हात मिळव शिवानी. मी काय केलं आम्ही माहिती जिंकलेलो का? आहे. कॅन्डी हार्ड आहे, मॅगी सॉफ्ट आहे. मी कॅन्डीला साईडला ठेवलं, आधी मॅगी खाऊन घेतली आणि आता कॅन्डी खाल्ली.
ही चीटिंग. चिटिंग नाही ह्याला ट्रिक बोलतात. सगळं संपलं आणि मग मी तो विचार नाही केला. हो. मी टाकलं ना जेव्हा तर ती मॅगी आणि ती ऑटोमॅटिकली साईडलाच झालेलं. ठीक आहे, मग आता मी पुढे कंटिन्यू नाही केलं पाहिजे ना. टायटल ठेवायचंच आहे. तू काही कर, तुला कंटिन्यू तर केलंच पाहिजे. डिनर पण बाकी आहे आपलं. येस, हा बट तुम्ही सांगा कॉमेंट्स मध्ये की हे वाईब विथ यशने पण केलं पाहिजे आणि तेव्हा मी तुम्हाला फूड कॉम्बो देणार. हे बघा, हे पुढचं आपल्याला माहित नाहीये, पण सध्या कोण हारलेला आहे ते आपल्याला माहिती आहे आणि ती आहे. पण व्हेरी गुड, ट्राय तर केलं बिचारीने, ट्राय ते. पण मॅगी खूप टेस्टी बनवली. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. मी पण खूप छान मॅगी बनवते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मी तुम्हाला माझी रेसिपी देते, मास्टर शेफ लेवलवर. येस, ऍक्च्युली काय माहितीये का, जर तुम्हाला हे चॅलेंज ट्राय करत असेल ट्राईंग वियर्ड फूड रेसिपीज, तर हिची मॅगीची रेसिपी घ्या आणि ती ट्राय करा. खरंय. कारण खाता नाही ना, सेम जसं हिचं तोंड झालेलं ना तसं तुमचं तोंड. मिशलिन स्टार मध्ये मी बनवू शकते, मला असं वाटतं मॅगी. हा जर वेड्यासारखा नाचतो काय मध्येच. प्रॅक्टिस चालू आहे गाईज, रील बनवायला खूप मेहनत लागते. येस, अँड आय डिड इट गाईज, आय डिड इट. हा वेडा झालाय काहीतरी कोणती तरी. बट ह्या लोकांनी जी त्या Airbnb मध्ये रील बनवलेली ती जर तुम्ही बघितली नसाल तर जाऊन बघा. एवढी म्हणजे असं वाटतं बॉलिवूड कोडेड ती रील आहे असं. जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला. मी चुकून म्हणजे आउट्रो करायलाच विसरलेली. सो या भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. आणि माहिती आहे मी थोडं कमी फटाफट टाकते. आधी मी इतके फटाफट एक ॲड करून टाकत होती, बट लवकरच मी पटकन टाकेन. तुम्ही मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय. मी इतकी कन्सिस्टंट आहे तसं तुम्ही पण मला तुमचे व्हिडिओ रेकमेंडेशन्स खालती कॉमेंट्समध्ये सांगा. टिल देन बाय.